नमस्कार, रश्मीजीत किचन चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी दाखवते हे ओल्या काजूची उसळ। कोकणात फेब्रुवारी महिन्यापासून हे ओले काजू यायला सुरुवात होते। हे कोकणी माणसं ती सुकवून ठेवतात आणि जेव्हा पावसाळा किंवा बाकीचे दिवस असतात तेव्हा ते थोडे 15-20 मिनिटं गरम पाण्यात टाकतात, मग त्याची अशी सालं निघतात। हे बघा, अशी आपण याची सालं काढून याची आपल्याला उसळ बनवायची आहे। असे काजू आपण साफ करून घेतले आहे। आता आपण गॅस चालू करून पॅन मध्ये तेल गरम करायचं आहे। प्रथम मोहरी घालावी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद घालावी। नंतर आपल्याला हे कांदा, खोबरं, आलं, लसूण यांचं वाटण केलं आहे ते वाटण घालायचं। हे जे वाटण आहे ते आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यात मिरची पावडर घालायची। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार। ही व्यवस्थित परतायची आणि ही जळू नये म्हणून थोडंसं आपण पाणी घालू। आता आपण हे शिजवलेले जे काजू आहेत ना, शिजवलेले नाही, गरम पाण्यात टाकून आपण त्याची सालं काढले असे काजू हे आपण व्यवस्थित परतून घ्यावे। आता आपण थोडं याच्यात गरम पाणी टाकून जे आपलं वाटपाचं भांडं आहे ते भांड्यात आपण पाणी टाकलं आहे आणि आपला हा जो रस्सा आहे तो खूप जास्त असता कामा नये, त्या काजूला चिटकून थोडासाच असला पाहिजे। आता याला झाकण ठेवून उकळू द्यावं। आता आपण झाकण काढायचं आहे, त्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आहे। मीठ नंतर आपल्याला त्याच्यात गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला पण तुम्ही तुमच्या तिखटानुसार करा, सगळ्यांनाच तिखट जास्त आवडतं असं नाही ना, अशा प्रकारे। आणि आता आपल्याला फक्त 2 मिनटं गॅस। आता आपण झाकण उघडून बघा, आता आपली भाजी तयार आहे। काजू शिजायला वेळ लागत नाही कारण आपण आधी त्याला गरम पाण्यात घातलं होतं। आता आपण कोथिंबीर घालून भाजी सर्व करू। बघा, झाली काजूची भाजी तयार। ही आपली ओल्या काजूची भाजी आहे। रश्मीजीत किचनवर आपण जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। मस्त का, स्वस्त रहा।